जीव गेला तरी बेहतर पप्पा. ज्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता पप्पा, त्याच आत्मविश्वासानं मी घरी परत येईन पप्पा. मी तुम्हाला लाचार कधीच करणार नाही पप्पा. मी तुमची मान कधीच झुकू देणार नाही पप्पा. तुझ्यासाठी नागडा राहिलेला, तुझ्यासाठी उघडा राहिलेला, आयुष्यभर फक्त आणि फक्त तुझाच विचार करणारा हा तुझा बाप आहे पोरी. हा तुझा बाप आहे पोरी. आणि धन्यवाद सर की आम्हाला आमचे आई बाप कळवले. पुरी प्रेमाला विरोध नाही बघ, पण जे प्रेम तुझ्या बापाला, तुझ्या आईला समाजामध्ये कुत्र्यासारखी वागणूक देत ते प्रेम आहे का गे? पोरे जायचंय तर नक्की जा. एकच मिनिट तुझ्या आयुष्यातला घेतो बाग. जायचंय तर नक्की जा, पण एक काम करून जा बाग. 20 वर्ष तुझ्या बापानं 20 वर्ष तुझ्या बापानं तुला खाऊ घातलाय बघ. पळून जाण्याच्या अगोदर एक दिवस बापाला सांग, पप्पा मला माझ्या हातानं तुम्हाला घास भरवायचा आहे. तुझा बाप आनंदानं उड्या मारेल. पुरी जाग ताट करून घेऊन ये. जा जा जा, मला भूक लागली. अन्नाचं ताट तयार कर स्वयंपाकघरात जाऊन, पण चोरून त्यात विष घाल पोरी. विष घाल. कुणाला संशय येणार नाही. कुठली लेक आपल्या बापाला मारत नाही, पण तू मार, कारण कार्टे तुला आता पळून जायचंय ना ग. जा, विषाचा तो घास बापाला चाल. तुझ्या डोळ्यात देखत तुझा बाप मरू दे. तुझ्या डोळ्यात देखत तुझा बाप मरू दे. समाज त्याला जाळू दे. तुझ्या डोळ्यात देखत तुझा बाप मरू दे. समाज त्याला जाळू दे. त्याची राख एकदाची तुझ्या डोळ्यानं बघ. ए पोरी, त्याची राख एकदाची तुझ्या डोळ्यानं बघ. आणि मग पोरी निघून जा. पोरी मग निघून जा. कारण तू गेल्यानंतर तुझा बाप तुझी आई नाही जगू शकणार. एकच संदेश इथं मी थांबतो. इथं मी थांबतो. या गावातलीच काय तर या शहरातली, या राष्ट्रातली एक ही पोरगी आपल्या आई बापाला सोडून आई बापाच्या तोंडावर थंकून निघून जाणार नाही. बाप महत्वाचा, धर्म राष्ट्र महत्वाचा. बघ, रोज बघतेस बघ या गरीब बापाला, तू रोज बघतेस. आज जरा या वाढदिवसानिमित्त, राजांच्या वाढदिवसानिमित्त पोरी, आज जरा माझ्या नजरेतून तुला मी एक बाप दाखवतो बघ पोरी. बघ इथंच दाखवतो बघ. रोज या बापाला बघतेस बघ. आया ना, रोज तुमच्या कुंकुवाला, रोज तुमच्या पोरीला तुम्ही बाप दाखवता, पण आज जरा मला इथं माझ्या नजरेतून 1, 2, 4, 10 बाप दाखवू देत बघ पोरी. तेवढे बघ. पटलं तर घे, नाहीतर तुला स्वातंत्र्य आहे पोरी. बघ, तुला 2 बाप दाखवतो बघ, 4, 10 बाप दाखवतो बघ पोरी. आपल्या लेकीसोबत, आपल्या लेकीला घेऊन कोण बाप आले जरा हात वर करा. कार्यक्रम बघायला लगेच हात वर करा. अगदी बिंदासपणे हात वर करा. पोरीनो ह्या हात वर होत आहेत बघा. जरा हात वर करा बिंदास. हात जरा उभे राहा. जागेवरती उभे राहा. जरा उभे राहा प्लीज. जरा जागेवरती उभे राहा. जेवढे बाप आले 10, 15, 20 बाप उभे राहा. जरा जागे फटाफट उभे राहा. हे परिवर्तन आहे, हे चळवळ आहे. आणि हे बाप फक्त इथले नाहीत, तर हे अखंड राष्ट्राचे बाप आहेत. यांच्यामध्ये अखंड राष्ट्र बघा पोरीनं, हे तुमचे बाप आहेत. ज्या बापाविषयी मगापासून मी लागलोय ओरडायला, जीव तोडायला, हे बाप आहेत. जरा जागा सोडून त्यांना जागा द्या. जरा इकडे या, समोर या जरा सगळेजण. चला लवकर या. जरा या इकडे या, लवकर या. जरा जागा देतो. या लवकर या लवकर इकडे या. इथं या. जराशी जागा, ज्यांना जागा द्या. ए पोरीनं, हे तुमचे बाप आहे. जे बाप समोर यायला लागलेत बघ. हे बघ पोरी, जीव गेला तरी बेहतर बघ पोरी. आज तुला मी माझ्या नजरेतून तुझा बाप तुला दाखवून देतोय बघ पोरी. हे बघ, ज्या बापाविषयी मगापासून मी बोलायला लागलोय बघ, ज्या बापाविषयी मगापासून मी तुला सांगायला लागलोय बघ
पोरे हा तुझा बाप आहे बघ, इकडे यायचं. हा तुझा बाप आहे बघ. ए पोरे हा तुझा बाप आहे. जरा माझ्या नजरेतून आज मला तुला बाप तुझा दाखवायचा बघ. इकडे या सगळे, इकडे इकडे. हे बघ या गावातला फक्त हा बाप नाही बघ, या राष्ट्राचा, या महाराष्ट्राचा, या देशाचा हा बाप आहे बघ. किंबहुना अखंड मानव जातीचा हा बाप आहे बघ. पुढे या, पुढे या पोरीनो, इकडे या, इकडे. हा तुमचा बाप आहे. कोणाकोणाचे पप्पा जरा हात वरती करायचे. हे पप्पा कोणाकोणाचे समोर उभे आहेत. हे पप्पा समोर जे पप्पा आलेले आहेत, हे पप्पा कोणाकोणाचे आहेत जरा हात वर करायचे आणि जागेवरती उभं राहायचंय माझ्या लेखीनं. चल लवकर जागेवरती उभे राहा. हे पप्पा कोणाकोणाचे आहेत हात वरती करायचंय आणि जागेवरती उभं राहायचंय आणि इथं माझ्या समोर यायचंय. चल लवकर जागा काढत 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 इथं माझ्या समोर यायचंय बघ पोरी. हे पोरीनो, इथं बसलेल्या प्रत्येकाला मी दाखवून देतोय. बघ बाप काय असतो, आई काय असते, धर्म काय आहे, छत्रपतींचा धर्म काय आहे, बुद्धांचा धर्म काय आहे, हे राष्ट्र काय आहे पोरीनो, हे तुम्हाला कळायला पाहिजे बघ पोरी. उगाच तुझ्या डोळ्यातले अश्रू मला दाखवू नको. हे बघ उगाच परिवर्तनाचं वादळ मला दाखवू नको. आज तुला तुझ्या नजरेतला खरा खुरा बाप तुला मी दाखवून देतो बघ पोरी. हे बघ पोरी चाल लवकर. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. नीट ऐकायचं ग पोरीनं, माझ्या नजरेमध्ये नजर घालायची, माझ्या नजरेमध्ये नजर घालायची. आजपर्यंत बापाला खूप काही सांगायचं होतं पण बाप सांगू शकला नाही पोरी. आज व्यक्त होतोय बघ तुझ्या समोर पोरी. इथं एक वरती ये पोरी, या वरती इथं ये, इथं उभी राहा आणि माझ्या नजरेमध्ये जरा नजर घालायची. आणि पोरीनो स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. हे बघ आई नसती तर आम्ही कोणीच नसतो. आई नसती तर बुद्ध नसते, आई नसती तर छत्रपती नसते, आई नसती तर माझे गाडगे बाबा स्वामी विवेकानंद नसते. हे बघ आईचा एक प्रचंड मोठा वटवृक्ष आहे बघ पोरी. आणि तो वटवृक्ष क्षणाक्षणाला आपल्यासाठी रडत असतो पोरी. आणि आपल्याला काय वाटतं, आपल्याला काय वाटतं की आयुष्यभर माझी आईच फक्त माझ्यासाठी रडली. पण पोरीनो खरं सांगू का, एक वास्तव सांगतो. आईच्या या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट आहे बघ बाप नावाचं. जे बाप नावाचं रोपट आईच्या खांद्याला खांदा लावून आणि आईच्या पुढे एक पाऊल टाकून कोणालाही न दाखवता सगळ्यात जास्त जर अश्रू कोण नजरेतून आणि डोळ्यातून काढत असेल आणि सगळ्यात जास्त हंबरडा फोडून चोरून चोरून कोण रडत असेल तर आईपेक्षा जास्त रडतो तो आपला बाप आहे पोरीनो. आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे पोरी. जा आणि एकदा आपल्या बापाला कडकडून मिठी मार पोरी. जा पोरी, हे बघ तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे पोरी. जा आणि आपल्या बापाला कडकडून मिठी मार पोरी. आपल्या बापाला कडकडून मिठी मार पोरी. हा तुझा बाप आहे पोरी. तुझ्यासाठी नागडा राहिलेला, तुझ्यासाठी उघडा राहिलेला. तुझ्यासाठी नागडा राहिलेला, तुझ्यासाठी उघडा राहिलेला, आयुष्यभर फक्त आणि फक्त तुझाच विचार करणारा हा तुझा बाप आहे पोरी. हा तुझा बाप आहे पोरी. ए पोरी या बापाला तू लाचार करणार आहेस का पोरी? या बापाच्या तोंडावर तू थुकून जाणार आहेस का पोरी? तू गेल्यानंतर समाज जर या बापाला म्हणला याचीच पोरगी गेली रे, याचीच पोरगी गेली, आणि हा मान खाली घालून जेव्हा असं फिरत असेल ग, तुला चालणार आहे का पोरी? तुझ्यासाठी हा बाप पोलीस स्टेशनला नाक घासू दे का पोरी? पोरीला वळणच लावलं नाही हो त्या नालायकानं. समाज याला म्हणाल बघ हा नालायक आहे का पोरी? तुझ्यासाठी नागडा हा राहिलाय बघ. 1 वर्षाची होतीस ग कार्टे, ठेच लागून पडलीस, देवळातला देव पण बाहेर आला नाही, पण हंबरडा फोडत तुझा बाप बाहेर आला आणि तुला कडेवर घेतलं की ग. या बापाला तू लाचार करणार आहेस का पोरीनो? या जगात एकच सत्य आहे, ज्या सत्याचं नाव बाप आहे ना आई आहे. एवढं सांगून सुद्धा जर बापाच्या तोंडावर तुम्ही कार्ट्यानं थुंकणार असाल तर जनावर बरी, पण तुम्ही नको. 6 महिन्याचं मांजर सुद्धा जर वेशीव सोडलं तर परत त्याच घरात येतं. हा तर बाप आहे की ग कार्टे, हा बाप आहे. हा आज नाही तर परत कधीच नाही. सगळ्या मुलींनी उभं राहायचंय. जेवढ्या इथं मुली आलेल्या आहेत पोर आले, जागेवर उभं राहायचंय. चाल जागेवर उभं राहा.
चाल लवकर जागेवर उभं राहा, जिथं आहेस तिथून जागेवर उभं राहा. चाल, आज नाही तर परत कधीच नाही. चाल, आज शपथ घ्यायची बघ पोरी. चाल, तुझा उजवा हात वरती कर, उजवा हात वरती कर आणि ठेव तुझ्या डोक्यावरती, ठेव तुझ्या डोक्यावरती आणि घे शपथ. पप्पा, पप्पा, जीव गेला तरी बेहतर पप्पा. ज्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता पप्पा, त्याच आत्मविश्वासानं मी घरी परत येईन पप्पा. मी तुम्हाला लाचार कधीच करणार नाही पप्पा. मी तुमची मान कधीच झुकू देणार नाही पप्पा. तुम्ही माझा वाघ आहे पप्पा आणि मी तुमची वाघी नाही पप्पा. ए पोरीनो, आपल्या बापाच्या चरणावर डोकं टेकवा. चाल लवकर डोकं टेकाव. पाड पाड पाया पाड. बाग, हा तुझा विठ्ठल आहे पोरी, हा तुझा साईबाबा आहे पोरी, हा तुझा देव आहे. आज घरी जायचं कार्ट्यानं आणि आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची आणि बस या राष्ट्रातली एक ही पोर आपल्या बापाच्या तोंडावर थुंकून खोट्या प्रेमासाठी कुठं निघून जाणार नाही पोरीनो. बस पोरीनो, काय सांगू याच्या पलीकडे. इथं परिवर्तन संपत, इथं सगळं काही संपत बघ पोरी. बस एक ही पोर. तुला बाप कळाला, तुझ्या 1000 मैत्रिणींना बाप समजावून सांगायचा आणि 2025 संपेपर्यंत कोरोनापेक्षा भयानक असलेला हा रोग मेला पाहिजे पोरीनो. या राष्ट्रातली एक ही पोरगी आपल्या आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही. कुणाला आपल्या बापाविषयी एक शब्द बोलायचा आहे का इथं? कोणाला कुठल्या लेकीला बोलायचं आहे बापाविषयी एक शब्द बोलायचा आहे? येणार आहे कोण माईक हातात? एक शब्द कोण बोलणार आहे? बोलायचं आहे? ठीक आहे. मुखातून काही चुकीचा येस ये इकडे ये गदी पुढं. नमस्कार, माझं नाव प्रगती. मी माझ्या वडिलांना सांगते की मी माझ्या आई वडिलांची मान खाली जाईल असं कधीच वागणार नाही. आणि सरांना पण सांगेल की आमच्या गावातलीच काही अख्ख्या महाराष्ट्रातली कुठलीच मुलगी असं करणार आहे की त्यांच्या आई बापाची मान खाली जाईल. आणि धन्यवाद सर की आम्हाला आमचे आई बाप कळवले. अजून कोणाला बोलायचं आहे?